नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा अग्रिम वाटप नेमके कुठे आणला? सरकार की पीक विमा कंपनीकडे? राज्य सरकारने जी.आर. निर्मित करत पीक विमा कंपन्यांना निधी मंजूर केला असताना अद्याप शेतकऱ्यांचा हिस्सा मिळाला नसल्याची परिस्थिती आहे. 2024चा खरीप पीक विमा नेमका कुठे अडला आहे असा प्रश्न शेतकरी करत आहेत. कारण अनेक दिवसांपासून शेतकरी या खरीप पीक विमा अग्रिम वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शेतकऱ्यांना याबाबत कुठलाही दिलासा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारने जी.आर. निर्मित करत पीक विमा कंपन्यांना निधी मंजूर केला असताना अद्याप शेतकऱ्यांचा हिस्सा मिळाला नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी.आर. निर्मित करण्यात आला. या जी.आरच्या माध्यमातून पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 मध्ये राबवत असताना पीक विमा कंपन्यांना 25% अग्रिम पोटीची रक्कम देण्याच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती. जवळपास 3001 कोटी रुपये वितरित करण्यासाठीची मंजुरी देण्यात आली होती. शासन निर्णयावर एक नजर टाकूया. यामध्ये म्हटले आहे की सर्वसमावेशक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील विमा कंपन्यांकडून राज्य शासनास अपेक्षित परतावा रक्कम खरीप हंगाम 2024 करता विमा हप्ता अनुदानाच्या रकमेमधून समायोजित करण्यात मान्यता देण्याबाबत आणि खरीप हंगाम 2024 करता उर्वरित शेतकऱ्यांचा विमा हप्ता अनुदान तसेच अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानित करण्याबाबतचा हा विषय आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, एचडीएफसी इर्गो जनरल कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स, युनिव्हर्सल सेम्पो जनरल इन्शुरन्स, चोलामंडलम एमएस इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि एसबीआय जनरल इन्शुरन्स या विमा कंपन्यांमार्फत पीक विमा योजना राबवण्यात येते. आता राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना काम वाटपाच्या वेळी मागील हंगामातील विमा हप्त्यांचा 50% अग्रिम विमा हप्ता अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यात येतात. त्यानुसार येणारा शेतकरी हिस्सा विमा कंपन्यांना देय असून त्यामधील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरलेला विमा हप्ता ₹1 प्रमाणे जमा केलेला 1,68,00,000 वजा जाता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम विमा कंपन्यांना देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पीक विमा योजना खरीप 2024 अंतर्गत पीक विमा हप्त्यापोटी अग्रिम राज्य ही अनुदानाची रक्कम 1,565 कोटी 50,01,60 रुपये व 1,436 कोटी 16,56,914 रुपये इतक्या निधीची मागणी पीक विमा कंपन्यांकडून मागणी प्राप्त झाले आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि कृषी आयुक्तालयाची विनंती याचा विचार करता खरीप हंगाम 2023 मधील 80/110 मॉडेलनुसार विमा कंपनीकडून प्राप्त होणारी परताव्याची रक्कम 1,224 कोटी 51 लाख रुपये संबंधित विमा कंपनीला सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023-2024 यासाठी शेतकऱ्यांचा विमा अनुदान व अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा अनुदानाच्या देय रकमेमधून आयुक्त कृषी यांच्या स्तरावर समायोजित करण्यास तसेच 2024 करता शेतकऱ्यांचा विमा हप्ता अनुदान व अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी आवश्यक असणारा उर्वरित 1,777 कोटी 16 लाख इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता या कंपन्यांकडून 1,224 कोटी रुपयांची रक्कम वळती करण्यात आली आहे. यानंतर शेतकऱ्यांचा 1,436 कोटी रुपयांचा जो हिस्सा द्यायचा आहे आणि राज्य शासनाची हप्त्याची 1,565 कोटी रुपयांची रक्कम आहे.
अशा रीतीने विमा कंपन्यांना पहिल्या हप्त्याचा अग्रिम द्यायचा आहे तो 3001 कोटी रुपये आहे। आता यापैकी 1224 कोटी रुपये वळते केल्यानंतर 1777 कोटी 16 लाख रुपये ही रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे। याच अनुषंगाने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला 545 कोटी रुपये, आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला 199 कोटी रुपये, युनिव्हर्सल संपू जनरल इन्शुरन्स या कंपनीला 50 कोटी रुपये, युनायटेड इंडिया कंपनीला 171 कोटी रुपये, चोलामंडल MS या कंपनीला 181 कोटी रुपये, भारतीय कृषी विमा कंपनीला 284 कोटी रुपये, HDFC जनरल इन्शुरन्स कंपनीला 212 कोटी रुपये, SBI जनरलला 131 कोटी रुपये असे एकूण 177 कोटी वितरित करण्यात आले आहेत। एकूणच सर्व विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा हिस्सा वितरित करण्यात आला आहे, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही। त्यामुळे संबंधित कंपन्यांनी याबाबत ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। धन्यवाद मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर माहिती मिळाली असेल। अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।